आदरणीय प्रवीणजी पोटे, कुल सचिव डॉक्टर देशमुख साहेब, खऱ्या अर्थाने अकोल्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी अनेक विषयाला या ठिकाणी स्पर्श केलेला आहे. असं असताना बसल्या बसल्या आणि प्रामुख्याने जी सुरुवातीला आपण सगळ्यांनी प्रार्थना ऐकली की संत गाडगेबाबांचं तुमचं स्वप्न साकार झालं, हा जो आशय होता त्यावेळेला सातत्याने माझ्या मनामध्ये एक विचार घोळत होते. या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य माझ्यासमोर येत होतं. जसं संत गाडगेबाबा होऊन गेले, ज्याने परंपरागत अनिष्ट रूढींना बाजूला ठेवावं आणि स्वच्छतेचं महत्त्व या समाजाला सांगावं आपलं आयुष्य वेचलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी चायनाच्या युद्धाच्या वेळेला सीमेवर जाऊन पोवाडे गायले आणि आपल्या सैनिकांना स्फूर्ती देण्याचं काम केलं. ग्रामगीता लिहिली. यांची शिक्षणं जर आपण पाहिली तर आताच्या विद्वानापेक्षाही जास्त त्यांच्याकडे विद्वत्ता होती असं म्हणायला हरकत नाही. आणखी काही या महाराष्ट्राची वैशिष्ट्ये आहेत. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर आणि 16व्या वर्षी रोहिडेश्वर स्तरावर जाऊन आपल्या करंगळीच्या रक्ताने अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची पुनर्स्थापना करण्याची शपथ घेणारी शिवाजी. पूर्णतः अशिक्षित असताना आपल्या पिढ्यानं शिक्षण मिळावं म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे भाऊराव पाटील. शाहू महाराज पण फार काही शिकलेले नव्हते, परंतु आंबेडकरांसारखा विद्यार्थी विलायतेला जावा, गरिबी आहे त्याच्या घरातून स्वतःच्या खांद्यावर त्यांनी शहरामध्ये आणलं, कॉलेजमध्ये शिकवलं, परदेशात पाठवलं. विखे पाटील अडाल हे विविध क्षेत्रातली माणसं या महाराष्ट्रामध्ये आहेत, परंतु सहकार क्षेत्रामध्ये साखर कारखान्याची सहकारी तत्वावर निर्मिती करून या जगामध्ये कृषी उद्योग सुद्धा होऊ शकतो हे जगाला दाखवून देणारे विखे पाटील. वसंतदादा पाटलांचा आणखी काही कमाल की माझ्या माहितीप्रमाणे 7वी 8वी शिकलेले होते. प्रति सरकारच्या ऐवजी आम्ही त्यांना पत्री सरकार म्हणायचो स्वातंत्र्याच्या काळामध्ये. ते स्वातंत्र्य सेनानी होते. 3 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, परंतु त्यांच्या 2 गोष्टी स्मरणात राहतील अशा मला जवळून स्पर्श झाला. एक, महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्याचा एक संघ असावा, त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मशिनरीपासून सगळ्या बाजारात आणखी काय एकत्रित खरेदी करावी आणि स्वस्तामध्ये त्यांना द्यावी. त्यांनी तयार केलेली साखर एकत्रित करावी आणि ती चांगल्या किमतीला विकावी. हे करत असताना, तो संघाची निर्मिती करत असताना आपल्याला आश्चर्य वाटेल, एक कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आहे की जेवढे कारखाने त्यावेळेला 132 सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रामध्ये, किमान 4 ते 5 लाख टन साखर निर्माण करणारे कारखाने, प्रत्येक गोणीमागे फक्त 10 पैसे, त्यावेळी आपण 10 नवे पैसे म्हणायचे, असे गोळा करून ऑर्गनाइज सेरोडन जे आज नामांकित हॉटेल मुंबईचं आहे नरिमन पॉईंटला, त्याच्या बाजूला साखर बनवून बघू 10 पैशाची किंमत या काय असते. त्या पलीकडे साखरेमध्ये सुद्धा रिसर्च व्हावा म्हणून पुण्याला रिसर्च सेंटर निर्माण. हे का सांगतोय मी? आज त्यांची पुण्याई आहे म्हणून आपण ह्या नवीन युगाकडे चाललेलो आहोत. आणि म्हणून आज काही गोष्टी मला या ठिकाणी ज्या बघायला मिळाल्या,
पदव्युत्तर पदवीधरांसाठी रिसर्च सेंटर असावं, त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था असावी, त्यांच्यासाठी लॅबॉरेटरी आणि लायब्ररी असावी, आणि ते आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे, फक्त हॉस्टेल नव्हतं ते आपण निर्माण केलं. या युनिव्हर्सिटी संबंधित असलेले सगळे घटक आमचे आहेत, आम्ही त्याला विश्वासामध्ये घेतलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सुद्धा गेस्ट हाऊस या ठिकाणी निर्माण केलं. म्हणजे ह्या डोक्यामध्ये येणाऱ्या संकल्पना आहेत त्या आपल्याकडे राबवल्या पाहिजेत. आणि हे विद्यापीठ परिपूर्णरित्या, ज्याला आपण सर्वांगीण विकास म्हणतो, तसा या विद्यापीठाचा सुद्धा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याचा आदर्श इतर विद्यापीठांनी घ्यावा. अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी घडत आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मी बराच वेळा मला असं वाटतं की काही लोकांना वाटेल आपल्या व्यासपीठावर आपलं कौतुक चाललेलं आहे. बिलकुल नसतं. कारण जे खरं आहे ते खरं बोलावं. कारण रोखठोक व्यवहार आम्हाला माननीय शिवसेना प्रभूंनी शिकवले. जे पोठामध्ये असतं ते ओठावर असावं आणि जे घरामध्ये असतं तेच व्यासपीठावर असावं. जे वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये सुद्धा आपल्या पारदर्शकता असावी. आणि म्हणून हे त्या भावनेपोटी मी बोलतोय. गेल्या 2-3 वर्षामध्ये आदरणीय सपकाळ साहेब प्रभारी होते. त्यांच्या काळामध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले. सन्माननीय चांदेकर साहेब आले, त्याही काळामध्ये होत आहेत. तर विशेष म्हणजे आम्हाला बोलवता त्याचं आम्हाला कौतुक आहे. या ठिकाणी आपल्याशी सुसंवाद साधण्याची एक संधी आम्हाला मिळते. आणि म्हणून माझे मगाशी सन्माननीय रणजित पाटलांनी सांगितलं की रिसर्च हा प्रत्येक क्षेत्रामध्ये असला पाहिजे. मी अनेक वर्ष बँकिंग क्षेत्रामध्ये काम करतो आणि आज आपण जर बँकिंग क्षेत्र पाहिलं तर नवीन टेक्नॉलॉजीचा वापर, जसं आपण ATMच्या माध्यमातून पैसे काढतो आहोत, आता मोबाईल बँकिंग सुरू होतंय, अनेक ठिकाणी सुरू झालेलं आहे. ऑनलाईन सगळे व्यवहार व्हावेत ही संकल्पना आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आहे. कॅशलेस व्यवहार. आता हे सगळं केव्हा घडतंय की त्या गोष्टीमध्ये रिसर्च होते आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये रिसर्च होऊ शकतो आणि त्या माध्यमातून डेव्हलपमेंट होऊ शकतात. आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांची ती कामं आहेत की स्किल डेव्हलपमेंट ही संकल्पना प्रधानमंत्री मोदींची आहे. स्किल डेव्हलपमेंट म्हणजे प्रत्येक माणसाकडे कुठला तरी गुण आहे आणि तो ज्या ठिकाणी काम करतोय त्यामध्ये त्याची आवड काय आहे आणि त्यासाठी त्याला थोडंसं प्रशिक्षण, कधी 30 दिवसाचं असेल, कधी 60 दिवसाचं, कधी वर्षाचं असेल, आणि त्यामधून तो माणूस घडेल. कारण नॉर्थ ईस्टमध्ये एका कमिटीचा अध्यक्ष आहे मी, केमिकल फर्टिलायझर, आणि नॉर्थ ईस्टमध्ये तसा मागासलेला भाग, बेरोजगारी आहे. परंतु तिथे रोजगार इतक्या मोठ्या प्रमाणात आता निर्माण केला गेला की रिसायकलिंग ऑफ प्लास्टिक, हे प्लास्टिक तुटके फुटक्या बकेट्स असतील, फर्निचर असतील, पडलेले प्लास्टिकचे कागद असतील, हे सगळे गोळा करण्यासाठी वेगळा उद्योग मिळाला. छोट्या छोट्या फॅक्टरी उभ्या राहिल्या, त्या माध्यमातून त्याचं ते मोल्डिंग होतं, रिमोल्डिंग होतं, आणखी काही वस्तू बनत आहेत की आश्चर्यकारक अशा वस्तू बनत आहेत. याची परिणिती ही रिसर्चची आहे की प्रत्येक गोष्ट, कुठलीही गोष्ट वाया जाऊ नये, वाया जाता कामा नये. त्यामध्ये आणखी एक मी शिकलो, एक सिटी कंपोस्ट म्हणून एक संकल्पना आहे. ज्या वेळेला आपण अनेक शहरामध्ये पाहतोय की शहरामधला सगळा कचरा जो आहे विविध प्रकारचा आहे, ज्याच्यामध्ये मेडिकल वेस्ट आहे, इलेक्ट्रिक वेस्ट आहे, घरातला कचरा आहे, रस्त्यावरचा कचरा आहे. ह्या सगळ्या प्रकारचा कचरा कुठेतरी एका डम्पिंगवर टाकला जातो. आपण डम्पिंग ग्राउंड म्हणतो. कित्येक एकर जमीन त्याच्या खाली काढली गेलेली आहे. आजूबाजूच्या तिथल्या छोट्या छोट्या गावांना त्याचा त्रास होतोय, प्रदूषण होतंय, रोगराई निर्माण होते. आणि मग त्याचं सॅग्रिगेशन केलं पाहिजे. त्याचे वेगवेगळे घटक जे आहेत त्याच्यामध्ये ज्यावेळेला एक पाहणी करण्यात आली त्यावेळेला असं आढळलं की जवळपास 40% प्लास्टिक मिळतंय, त्याचं रिसायकलिंग होऊ शकतंय. जवळपास 15% कंपोस्ट खत त्याच्यातून मिळतंय, ते शेतीसाठी वापरला जात आहे. रेती आणि माती निघते, ती रस्त्यांसाठी वापरली जाऊ शकते.
म्हणजे ह्या गोष्टी ज्या वेळेला आपण त्याच्यामध्ये ज्या वेळेला जाऊन आपण म्हणतो की पाण्यात पडल्यानंतर पोहता येईल, त्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला यायला लागतो. म्हणून त्या एका दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, शहरामध्ये जो कचरा आहे, ओला आहे, सुका आहे, तो एकत्रित केला, घराघरातून बकेट्स मागवल्या गेल्या, एक मशीनमध्ये टाकल्या, तर कंपोस्ट निर्माण होतं. आणि सरकारची एक नवीन कल्पना आलेली आहे, ते जे खत आहे ते फर्टिलायझर कंपनीने घ्यावे आणि आपल्या केमिकल फर्टिलायझरवर त्याचं वितरण करावं. त्यासाठी बेरोजगारांना रोजगार मिळेल, त्याच्या बदल्यामध्ये चांगल्या प्रकारचे पैसे मिळतात, शहरातली घाण कायमची नष्ट होते, रोगराईला आळा बसतोय. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा आहे याच्यावर काही गोष्टी अवलंबून आहेत. आणि म्हणून मगाशी मी बोललो की केवळ विजन असून चालणार नाही, विजनाची अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे. त्यासाठी अनेकांची साथ घेतली. या युनिव्हर्सिटीच्या दगदगच्या जीवनामध्ये ज्यावेळी आपण बुद्धिवादी स्वतःला आपण बनवतो आणि असतोही म्हणायला हरकत नाही, अनेक जण असतात. कारण मगाशी रणजित पाटलांनी सांगितलं काही टक्केच लोक वरपर्यंत पोहोचतात, त्याची विविध कारणं आहेत, त्यामध्ये मी जाणार नाही. परंतु ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आणि मग ज्या वेळेला एक आपल्याला तणाव येतो त्यावेळी पूर्वी आमचे शिक्षक किंवा कोणी मोठी माणसं सांगायची, तू 10 पर्यंत अंक मोज आणि त्यापेक्षा उलटे अंक. उलटे का तर 1 2 3 4 म्हणायला सोपं जातं, 10 9 8 7 म्हणताना कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, मग इतर जे आपले विचार आहेत ते बाजूला होतं. तसं या ठिकाणी मेडिटेशन आपण हॉल निर्माण, आजपर्यंत ब्रह्माकुमारीच्या आश्रममध्येच आम्हाला मेडिटेशनचे हे बघायला मिळायचे, रूम्स बघायला मिळायचे. पण आज विद्यापीठाने ती संकल्पना या ठिकाणी राबवलेली आहे. चला कुणाला वाटतं स्ट्रेंथ आलेली आहे, आता जावं थोडं शांत तिथं बसावं, मेडिटेशन करावं. हे ह्या सगळ्या ज्या गोष्टी या ठिकाणी यायला लागलेल्या आहेत, अजूनही बऱ्याच असतील. बुद्धीला ताण दिल्यानंतर, इतर ठिकाणची पाणी केल्यानंतर अनेक ठिकाणी जातो, अनेक गोष्टी बघायला मिळतात, शिकायला मिळतात. पण शिकलं की अंमलबजावणी झाली पाहिजे. कारण मला जाता जाता एवढाच उल्लेख करेन, आदरणीय नितीनजी गडकरी एक अनेक अर्थाने मला आदर्श वाटतं. कारण परदेशात गेले ते म्हणाले, मी असं विमान पाहिलं छोटं की ते आकाशातून उडतंय, पाण्यामध्ये पण ते बोटीसारखं वापर करतंय, मग आपल्याकडे काय नाही. सुरुवात केली. किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये मोठे मोठे तलाव आहेत, नागपूरच्या तलावात असेल आणि उद्या आमच्या इथं सुद्धा तो कुठला तलाव आहे आपला, तिथं सुद्धा ते उतरेल. म्हणजे या गोष्टी पाहिल्या मग माझ्याकडे येऊ शकतात म्हणायचं आणि आणायचं. हे हा सगळा जो प्रकार आहे की अनेक त्या विषयावर बोलता येईल, कारण ऐकून, म्हणजे मी काय त्यांच्या इतका बुद्धिमान नाही, पण ऐकलेलं काही त्याचं कौतुक वाटतं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी विद्यापीठाचा अर्थ तरी काय आहे, अनेक गोष्टींचं संकलन करणं, अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांना घडवणं, अनेक प्रकारचा रिसर्च करणं, आणि त्या माध्यमातून आता आपण PhD पर्यंत पोचलोय, आणखी त्याच्यावरही काय असू शकतं, असलं पाहिजे या मताचा मी पण आहे. नेहमीप्रमाणे या ठिकाणी मला आपण आचरण केलं, सन्मान केला, त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद तर देतोच. परंतु जागतिक कामगार दिन आणि त्याचबरोबर महाराष्ट्र आणि आपला वर्धापन, त्या तिन्हीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या सगळ्यांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण सर्वसमावेशक मुद्द्यांवरती आपल्या मार्गदर्शनातून प्रकाश टाकला. मी विद्यापीठाच्या वतीने आभारी आहे. कार्यक्रमाच्या संकेतात थोडा बदल आम्ही या ठिकाणी करतो आहोत. पोटे साहेबांच्या भाषणापूर्वी अध्यक्षीय भाषण या ठिकाणी होईल. मी माननीय कुलगुरू सरांना विनंती करतो की ते अध्यक्षीय मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला करतील.